जय शिवराय मित्रांनो. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणलेली आहे. परंतु या योजनेच्या अंतर्गत घालण्यात आलेल्या काही अटी शर्ती निकषामुळे बरेच सारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील किंवा शेतकऱ्यांना हवा तेवढा लाभ या कर्जमाफी योजनेमध्ये मिळणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. यास्तव आपण पाहिलेलं आहे की रोहित पवार यांच्या माध्यमातून या कर्जमाफीच्या निकषाविरोधात एक आंदोलन उभा केलेलं होतं आणि याच आंदोलनाला मागे घेत असताना मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक करून या संदर्भातील मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले जातील अशा प्रकारचे एक आश्वासन देण्यात आलेलं होतं. आणि याच अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री आणि रोहित पवार यांच्या बैठकीकडे. मित्रांनो, हीच बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती. विरोधी पक्षांचे बरेच सारे नेते, काँग्रेसचे आमदार, कारण काँग्रेसच्या आमदारांच्या माध्यमातून पीक विम्याच्या प्रश्नावरती आज उपोषण आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे हे आमदार याचबरोबर रोहित पवार, जितेंद्र आव्हाड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. ज्या बैठकीमध्ये 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांवरती कशा प्रकारे अन्याय होतोय हे या ठिकाणी निदर्शनास दाखवून आणलेलं आहे. याचबरोबर कर्जमाफीतील इतरही काही बदलाची जी काही आवश्यकता असलेली काही माहिती आहे ती माहिती रोहित पवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती हे जर बदल करणं शक्य झालं तर ते बदल शक्य केले जातील अशा प्रकारची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु हे जे काही बदल सुचवण्यात आलेले आहेत, ह्या बदलासाठी जे काही समिती गठीत करण्यात आलेली आहे परदेश साहेबांच्या अध्यक्षतेखाली, या समितीसोबत पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा केली जाईल आणि त्याच्यामध्ये जर काही बदल करता आले, याच्यातील काही निकष जर शिथिल करता आले तर त्याच्या संदर्भातील निर्णय त्या बैठकीनंतर घेतला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. याच्यामुळे पुन्हा एकदा आणखीन एक आठवड्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीच्या प्रक्रिया अगदी युद्ध स्तरावरती पार पाडल्या जात आहे. शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जाते, शेतकऱ्यांचा डाटा सबमिट केला जातोय. आता याचबरोबर या कर्जमाफी योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भातील जे काही बिल आहे ते पास करण्यात आलेले. आता लवकर राज्यपालांची याच्यावरती सही होईल आणि पुढे वित्त विभागाच्या माध्यमातून याचा निधी वितरित केला जाईल. आता ही बैठक जर निधी वितरण करण्यापूर्वी जर लागली नाही आणि जर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर रकमा यायला सुरू झाल्या, तरी ह्या आंदोलनाची असलेली धार कुठेतरी कमी होईल. या पार्श्वभूमीवरती आता या कर्जमाफी योजनेमध्ये निकषामध्ये बदल केले जात आहेत का आहे हीच कर्जमाफी अशीच रेटून पुढे नेली जाते, हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. आता त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.